नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील त्याला सर्वोत्कृष्ट पंप योजनेमध्ये तुम्हीही वेंडर सिलेक्शनच्या प्रतीक्षेत असाल आणि कोणती कंपनी निवडावी मध्ये तुमचा गोंधळ उडाला असेल, सर्वात चांगली कंपनी कुठली आहे असं तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल, तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मागील त्याला सर्वोत्कृष्ट पंप योजनेमध्ये वेंडरमध्ये कोणती कंपनी सर्वोत्तम आहे किंवा कोणती कंपनी जास्त लोकांनी सिलेक्ट केलेली आहे, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनलही असून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेही जॉईन करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर कंपन्यांचा कोटा आल्यानंतर अपडेट दिलं जातं. चला तर मग पाहूयात मागील त्याला कृषी पंप योजनेमध्ये सर्वात बेस्ट टॉपच्या कंपन्या कुठल्या आहेत. कंपनी निवडताना तुम्हाला कुठली कुठली काळजी घ्यायची आहे हे अगोदर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मध्ये जेवढे काही वेंडर येतात त्या वेंडरमध्ये तुम्हाला 5 वर्षाची देखभाल आणि दुरुस्ती म्हणजे तुमचा 5 वर्षाचा विमा असतो. यामध्ये कुठल्याही कंपनीचा सोलार पंप निवडला तर त्यामध्ये दुरुस्तीचं काम किंवा देखभालीचं काम 5 वर्ष त्या कंपनीकडे असणार आहे. त्यामुळं असं समजू नका की आपण निवडलेली कंपनी ही खराब आहे. या सर्व कंपन्या टेंडर भरलेले आहेत आणि टेंडरनुसार त्यांचा टेस्ट रिपोर्ट पाहूनच यांना वेंडर लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वच कंपन्या चांगल्या आहेत. फक्त तुम्हाला ठरवायचं याच्यावरून की त्या कंपन्या सर्व्हिस कशी देतात, तुमचा पंप बिघडल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये दुरुस्त करून देतात किंवा त्यांचं जे पंप इन्स्टॉलेशन आहे त्याचं मटेरियल कसं आहे, त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कशी आहे, हे सर्व मुद्दे लक्षात घेऊनच तुम्हाला कंपनी निवडायची आहे. पीएम कुसुम सोलारमध्ये या अगोदर आपण असाच एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये टॉपच्या कोणत्या कंपन्या आहेत आणि तुम्हाला कोणत्या कंपन्या निवडायच्या नाहीत हेही तुम्हाला त्या व्हिडिओखाली कमेंटमध्ये लक्षात येईल. कारण यामध्ये शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांनी त्या व्हिडिओखाली कमेंट केलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्येही पाहायला मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहेत की या कंपन्यांनी त्यांना मटेरियल दिलेलं नाही, पंप लवकर दुरुस्त करून देत नाहीत. अशा वेगवेगळ्या कमेंट तुम्ही चेक करू शकता. आता आपण यामध्ये कशावरून ठरवणार आहोत की सर्वात चांगली कंपनी कुठली. या प्रकारे ठरवायचं आहे की तुम्हाला त्या कंपनीचं जे मटेरियल आहे ते वेळेवर पोहोच केलं पाहिजे, त्यांनी इन्स्टॉलेशन केलं पाहिजे आणि 5 वर्षे देखभाल आणि दुरुस्तीचं काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये बिघाड झाल्यानंतर तुमचा पंप तुम्ही कंप्लीट केल्यानंतर लवकरात लवकर दुरुस्त करून दिला पाहिजे. यानुसार तुम्हाला सर्वात निवडायचे आहे. अगोदर आपण पाहूयात की मागील त्याला कृषी पंप योजनेमध्ये वेंडर कोणकोणते आहेत, म्हणजे तुम्हाला कंपनी कोणकोणती सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येतात. वेंडर सिलेक्शनसाठी अपेक्स सोलार, डोक पंपिंग, गणेश ग्रीन भारत, गॅलो एनर्जी, हिमालया सोलार प्रायव्हेट लिमिटेड, आयकॉन सोलार एनर्जी पॉवर टेक्नॉलॉजीज, जैन इरिगेशन, केपीसी प्रोजेक्ट लिमिटेड, एम.एस. सद्भाव फ्युचर टेक प्रायव्हेट लिमिटेड, प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक, सीराम, एस.जी. एंटरप्राइजेस, सनरायझेस आणि सात्विक ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या तुम्हाला सिलेक्शनसाठी आलेल्या होत्या. या व्यतिरिक्त इकोझेन सोल्युशन्स आणि एम.एस. सहज सोलार लिमिटेड ही कंपनी तुम्हाला वेंडर सिलेक्शनसाठी उपलब्ध झालेली होती. त्यानंतर एम.एस. ओसवाल पंप्स लिमिटेड आणि एम.एस. राईट वॉटर सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तुम्हाला वेंडर सिलेक्शनसाठी उपलब्ध झाली. सर्व कंपन्या मागील त्याला कृषी पंप योजनेमध्ये वेंडर सिलेक्शनसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये आता सर्वात टॉपची कंपनी कुठली यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तसेच टेलिग्राम चॅनलवर एक पोल घेतलेला होता. त्याचाही रिझल्ट तुम्हाला मी शो करणार आहे. यूट्यूबवर पोल घेतलेला आहे. आपण पोल कोणत्या बेसिसवर घेतलेला होता, मागील त्याला कृषी पंप योजनेमध्ये सर्वात चांगली कोणती कंपनी आहे, तुम्ही वापरलेला पंप याच्या अनुभवावर वोट करा, यांची सर्व्हिस कशी आहे यावरून वोट करा. यामध्ये शक्ती पंप्स प्रायव्हेट लिमिटेडला 60% लोकांनी पसंती दिलेली आहे. त्यानंतर जी.के. एनर्जीला 17%, ओसवाल पंप 10% आणि इकोझेन 13%. इथं 229 लोकांनी वोट केलेले होते. यूट्यूब चॅनलवर पोल घेत असताना आपण जास्तीत जास्त 4 कंपन्या ॲड करू शकतो. त्यामुळे इथं 4च कंपन्या ॲड करण्यात आलेल्या होत्या. परंतु टेलिग्राम चॅनलवर एक पोल घेण्यात आलेला होता. त्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता. टेलिग्रामवर आपण जास्तीत जास्त 10 कंपन्यांचा पोल घेऊ. टेलिग्राम चॅनलवर एक पोल घेण्यात आलेला होता. मागील त्याला सोलारमध्ये सर्वात चांगली कोणती कंपनी आहे, तुम्ही वापरलेला पंप याच्या अनुभवावर वोट करा, यांची सर्व्हिस कशी आहे यावरून वोट करा. यामध्ये आपण 10 कंपन्या ॲड केलेल्या होत्या आणि या व्यतिरिक्त कुठली कंपनी चांगली असेल तर त्याबद्दल कमेंटही करण्यास सांगितले होते. यामध्ये 700 लोकांनी वोट केलेला आहे आणि त्या वोटचा रिझल्ट तुम्ही इथं पाहू शकता. सर्वात जास्त जे आहे ते 37% लोकांनी शक्ती पंप्स प्रायव्हेट लिमिटेड याला पसंती दिलेली आहे. त्यानंतर जी.के. एनर्जी, इकोझेन आणि जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड या बरोबरीला आहेत, म्हणजे 10, 11 आणि 10% यामध्ये सर्वात जास्त पसंती यांना देण्यात आलेली आहे. इकोझेन, जैन इरिगेशन आणि जी.के. एनर्जी. त्यानंतर 9% ओसवाल पंप आहे, 5% CR आहे, 3% डायनामिक इलेक्ट्रो पॉवर आहे, 3% रोटोमॅग आहे,
2% आयकॉन आहे, 1% KPC प्रोजेक्ट आहे, 1% MS सद्भाव आहे आणि या व्यतिरिक्त कुठल्या कंपन्या आहेत यासाठी कमेंट करण्यास सांगितली होती. यामध्ये KSB पंपाला एक लोकांनी पसंती दिलेली आहे. त्याच्या कमेंट भरपूर साऱ्या लोकांनी केलेल्या आहेत, की KSBचा पंप जो आहे तोही चांगला आहे. तर या पोलचा रिझल्ट जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पंप निवडत असताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे? या अगोदर तुमच्या गावामध्ये किंवा शेजारी शेतकऱ्यांनी या कंपनीचे पंप लावलेले असतात. त्यावरून तुम्ही चेक करू शकता, की तो पंप पाणी किती मारतो. तुमचं हेड निवडल्यानंतर त्यामध्ये पाणी किती प्रेशरनं येतं. कंपनी निवडत असताना एक लक्षात घ्या, की कोणी सांगतं म्हणून किंवा पोलच्या रिझल्टवर जाऊन कंपनी निवडू नका. कोणाच्या सांगण्यावरून कंपनी निवडू नका. तुम्ही स्वतः रिसर्च करा. तुम्ही स्वतः त्यांचे रिव्ह्यू चेक करा. तुमच्या आजूबाजूला ज्या शेतकऱ्यांनी पंप इन्स्टॉल केलेले आहेत त्या कंपनीबद्दलचा रिव्ह्यू चेक करा. तो पंप पाणी किती मारतो, किती प्रेशरनं मारतो हे चेक करा. त्या कंपनीचा बिघाड झाल्यानंतर ती कंपनी सर्व्हिस कशी देते, किती दिवसामध्ये पंप दुरुस्त करून देते. तुम्हाला त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन पाहायचं आहे किंवा आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये ज्या कंपनीचे पंप इन्स्टॉल केलेले आहेत तिथं जाऊन तुम्हाला रिव्ह्यू चेक करायचा आहे. त्यावरून तुम्ही स्वतः हे समजू शकता, की तुम्हाला कोणत्या कंपनीचा पंप निवडायचा आहे. कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोटा आला म्हणून घाईगडबडीमध्ये पंप निवडू नका. एकदा कंपनी सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला बदल करता येत नाही. त्यामुळं कंपनी सिलेक्ट करत असताना विचारपूर्वक कंपनी सिलेक्ट करा. त्याची देखभाल दुरुस्ती 5 वर्षाची आहे. त्यानंतर तुम्हालाच खर्च करायचा आहे. 5 वर्ष झाल्यानंतर त्या कंपनीचं जे काही देखभाल दुरुस्ती आहे ती स्वतः शेतकऱ्याला करायची आहे. त्यामुळं कंपनी निवडताना विचारपूर्वक कंपनी निवडा. आता यामध्ये काही शेतकरी आहेत, की त्यांना कॉन्टॅक्ट नंबर कंपनीचे मिळत नाहीत. ते कॉन्टॅक्ट नंबर जर तुम्हाला कोणत्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर त्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देण्यात आलेली आहे. तिथं सर्व कंपन्यांचे जिल्हा वाईज कॉन्टॅक्ट नंबरही तुम्हाला मिळून जातील. मागेल त्याला सर्वोत्कृष्ट पंप योजनेमध्ये कोणती कंपनी निवडावी याबद्दल आता तुम्हाला थोडीशी एक कल्पना मिळालेली असेल. कंपनी निवडत असताना आजूबाजूला तुमच्या इथं इन्स्टॉलेशन झालेलं असेल त्यांचा रिव्ह्यू चेक करा. यूट्यूबवरती कंपन्यांचा रिव्ह्यू चेक करा. तुम्हाला एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्यामध्येही जाऊन लोकांच्या कमेंट चेक करा. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की तुम्हाला कोणती कंपनी निवडायची आहे आणि कोणती निवडायची नाही. वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना आलेल्या अनुभवावरून कमेंट केलेल्या असतात. त्यावरूनही तुम्ही ठरवू शकता कोणती कंपनी निवडायची आहे आणि कोणती नाही. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती पर्सनल अनुभवावरून तुम्हाला शेअर करण्यात आलेली आहे. याचा वापर करून तुम्ही स्वतः कोणती कंपनी निवडायची आहे हे ठरवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. दोन्हीही पोलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.